नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी प्राध्यापक वैभव इंगळे घेऊन आलोय तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, बी-एड करायचं आहे, पण कोणती सीईटी देऊ हा प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल. कारण एम-एच-सी-ई-टी सेलच्या वेबसाईटला तुम्ही फॉर्म भरण्यासाठी गेलात तर बी-एड जनरल अँड स्पेशलचा कोर्स आहे, बी-ए बी-एससी बी-एड आहे, बी-एड एम-एड कोर्स आहे आणि बी-पी-एड कोर्स आहे. तर नेमकं यापैकी कुठला सीईटी फॉर्म मी भरावा अशी तुम्हाला चिंता लागली असेल किंवा प्रश्न पडला असेल, तर हाच डाऊट आज आपण क्लिअर करून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात पहिला कोर्स आहे बी एड जनरल अँड स्पेशल. हा रेग्युलर कोर्स आहे. तर हा कोर्स म्हणजेच याचं ड्युरेशन म्हणजे 2 वर्षाचा हा कोर्स असणार आहे. 2 वर्ष कालावधीचा कोर्स आहे. आणि यासाठी अपियर कोण आहे, हा कोर्स कुणी करावा, तर ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा जे विद्यार्थी फायनल इयर ग्रॅज्युएशनच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला अपियर आहेत, एक्झामला बसलेले आहेत, असे विद्यार्थी ही बी-एडची जनरल अँड स्पेशलची सीईटी देऊ शकतात. याच्यामध्ये दोन्ही रेग्युलर बी-एड देखील आहे आणि स्पेशल बी-एड म्हणजे जे अंध असतात किंवा बधिर असतात असे जे स्पेशल क्लास असतात, तर असे हे बी-एडचा प्रकार आहे. तर हे दोन्ही बी-एड जनरल अँड स्पेशल 2 वर्षाचा कोर्स आहे. याच्यासाठी पात्रता ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणार आहे. तर हा झाला पहिला कोर्स. तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आणि 2 वर्षाचा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही यासाठी सीईटी फॉर्म भरू शकता. आता दुसरा आपण पाहूयात महा बी-ए बी-एससी बी-एड इंटिग्रेटेड कोर्स. तर आता हा कोर्स नेमका काय आहे, तर इथे जर आपण पाहिलं तर याची ड्युरेशन म्हणजेच कालावधी 4 वर्षाचा आहे. साधारणपणे बी-ए केल्यानंतर 2 वर्षाचा कालावधीचा बी-एड कोर्स जनरल कोर्स आहे. तर त्यामध्ये एकूण बी-ए आणि बी-एड असे 5 वर्ष जातात. परंतु या कोर्सची कालावधी 4 वर्ष आहे. आणि हा कोण करू शकतात, तर जे विद्यार्थी 12वी पास आहेत किंवा जे आता 12वीची एक्झाम देणार आहेत असे विद्यार्थी ही सीईटी देऊ शकतात. यामुळे काय होईल, जर तुम्हाला जर फिक्स बी-एड करायचं असेल तर हा इंटिग्रेटेड कोर्स केल्यामुळे तुमचं 1 वर्ष वाचणार आहे. म्हणजे बी-ए केल्यानंतर बी-एड करून 2 वर्षाचं बी-एड केल्यानंतर 5 वर्ष जातात. परंतु हा डायरेक्टली 12वी नंतर तुम्ही कोर्स घेतला तर बी-एची डिग्री देखील तुम्हाला मिळेल आणि बी-एडची डिग्री देखील तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारचा हा बी-ए बी-एससी बी-एड हा इंटिग्रेटेड 4 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर तिसरा कोर्स आहे महा बी-एड एम-एड इंटिग्रेटेड कोर्स. जर तुम्हाला बी-एड सोबत एम-एड देखील करायचं असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना बी-एड नंतर एम-एड करायचं आहे असे विद्यार्थी या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. याची ड्युरेशन 3 वर्ष आहे. हा कोर्स 3 वर्षाचा आहे. आणि इलिजिबल कोण आहे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन इथं व्हायला पाहिजे. ग्रॅज्युएशन वरून तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाहीये. तर ज्यांचं एम-ए किंवा एम-एससी झालेलं आहे किंवा जे पास झालेले आहेत किंवा जे आता एम-एच्या किंवा एम-एससीच्या फायनल इयरला आहेत असे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला बी-एड आणि एम-एड दोन्ही करायचं असेल तर तुम्ही या कोर्ससाठी ऍप्लिकेशन करू शकता. आणि शेवटचा कोर्स आहे महा बी-पी-एड. तर आता हे फिजिकल एज्युकेशनचा कोर्स आहे. तर याचं ड्युरेशन 2 वर्षाचं आहे. आणि इलिजिबल कोण आहे, तर कुठल्याही डिसिप्लिनचं म्हणजेच कुठल्याही डिसिप्लिन मधून बी-ए असेल बी-एससी असेल तुम्ही ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन नंतरचा कोर्स आहे. 12वी नंतर तुम्हाला हा कोर्स करता येणार नाहीये. ग्रॅज्युएशनच्या तुम्ही फायनल इयरला असाल तर देखील तुम्ही इथं ही सीईटी देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे काही कोर्सेस होते. तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर झाले असतील. आणखीन याच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही सीईटी सेलच्या वेबसाईटला जाऊन त्याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर पाहू शकता. हे इन्फॉर्मेशन ब्राउचर कसं पाहायचं हे देखील आपण लगेच पाहून घेऊयात. तर सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड्स मध्ये जायचं आहे. डाउनलोड्स मध्ये 4 नंबरचं ऑप्शन इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. याच्यामध्ये सीईटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सीईटीला क्लिक केल्यानंतर इथे काही तुम्हाला ऑप्शन असतील, त्यापैकी हायर एज्युकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता बी-ए बी-एससी बी-एड. तर याची माहिती हवी असेल तर इथं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. याच्यामध्ये एलिजिबिलिटी काय आहे, किती वर्षाचा कोर्स आहे, कुठल्या प्रकारचा सीईटीचा सिलेबस असणार आहे, एक्झाम डेट काय आहे, हे सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला
बीएड रेग्युलर बीएड जे आहे त्याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही इथं ती चेक करू शकता. बीपीएड ची माहिती हवी असेल तर इथे चेक करू शकता. एमपीएड ची माहिती हवी असेल तर इथे चेक करू शकता. आणि बीएड एमएड जो कोर्स आहे किंवा फक्त एमएड चा कोर्स आहे तर कोण इलिजिबल आहे, किती फी आहे, सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.